क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। विद्यार्थ्यांच्या भोजनावर कंत्राटदाराचा डल्ला। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। यवतमाळ जिल्ह्यातील समाज कल्याणच्या 18 वसतिगृह व 7 निवासी शाळांमध्ये होत आहे निकृष्ट दर्जाचे भोजन पुरवठा। आदिवासी बहुल आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात बहुतांश गरीब गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनी समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये व निवासी शाळांमध्ये राहतात आणि आम्ही केलेल्या पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले की यवतमाळ जिल्ह्यातील समाज कल्याणच्या 18 वसतिगृह व 7 निवासी शाळांमध्ये होणाऱ्या निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना पुरविण्यात येते। समाज कल्याण विभागाच्या उमरखेड येथील मुलींच्या वसतिगृहाला निकृष्ट भोजन पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आलाय। हे प्रकरण थेट सामाजिक न्यायमंत्री यांच्यापर्यंत पोहोचल्याने ठोस कार्यवाहीची अपेक्षा होती, मात्र एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही करून व्यवस्थापक बदलविण्यात आला। त्यामुळे भोजन पुरवठादार एजन्सीवर कारवाई कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे। जिल्ह्यातील समाज कल्याणच्या 18 वसतिगृह व 7 निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यासाठी शासनाने 1 ते 1.5 वर्षापूर्वी कैलास फूड अँड किराणा जनरल स्टोअर्स या एजन्सीला कंत्राट दिला। भोजन पुरवठादार वार्षिक मूल्यमापनात सदर एजन्सीने 2 वसतिगृहांना असमाधानकारक तर इतर ठिकाणी सर्वसाधारण दर्जाचा भोजन पुरवठा केल्याची बाब अहवालातून समोर आली होती। या प्रकरणी दंडही केला होता। एजन्सीने तालुका स्तरावर नेमलेल्या व्यवस्थापकांपैकी बहुतांश कंत्राटदार आहेत। या कंत्राटापूर्वी जिल्ह्यातील वसतिगृहांचे पुरवठादार हेच कंत्राटदार होते। शासनाने दर्जेदार भोजन देण्याच्या हेतूने प्रति विद्यार्थी 179.66 रुपये या दराने कंत्राट दिली, मात्र एजन्सीने व्यवस्थापकांच्या नावाखाली पोट कंत्राटदार नेमले आहेत। सेंट्रल किचन देखील दिसून येत नसून तालुका स्तरावरच भोजन पुरवठा सुरू आहे। संपूर्ण जिल्ह्यातील वसतिगृहांची तपासणी केल्यास गोड बंगाल बाहेर येईलच। तरी आपणास विनंती आहे की या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर एजन्सीवर कारवाई करून त्यांचा कंत्राट रद्द करण्यात यावा, जेणेकरून वसतिगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना खाण्यायोग्य भोजनाचा पुरवठा होईल। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात दिलाय। या प्रसंगी मनसेचे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास शहाणे, उमरखेड तालुका अध्यक्ष सादिक शेख, प्रथमेश पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। आज आम्ही यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यवतमाळ जिल्ह्यातील 18 वसतिगृह आणि 7 निवासी शाळांवर होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्न जे आहे जेवण पुरवठा त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। कैलास फूड नावाची एक एजन्सी आहे, जिला यवतमाळ जिल्ह्याचे कंत्राट दिले झालेले आहे आणि त्या एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा जेवण पुरवण्यात येत आहे। अशा एजन्सीवर कारवाई करण्यात यावी तत्काळ आणि गुन्हे दाखल करून त्यांचे करारही रद्द करण्यात यावा, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करत आहोत। अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन पुकारू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।